नमस्ते. आज मी हिरव्या मुगाचा डोसा बनवते. ते पण मूग आहे ना भिजवून त्याला मोड काढलेले आहे आणि त्याचा मी डोसा बनवते नाश्त्यासाठी. हे मूग घेतले, हिरवे मूग आहे, रात्री पाण्यात भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी कपड्यात बांधून ठेवले. 2 दिवस झाले, असे चांगले मोड आले आहेत. आता 1 वाटी घेतले. आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. हे 2-3 चमचे दही घ्यायचं आहे. अर्धा चमचा कमी जिरा आहे. 1 छोटा कांदा घेतलाय बारीक कापून. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. ही 4 हिरवी मिरची घेतली आहे. छोटासा अद्रकचा तुकडा घेतलाय बारीक करून. आणि हे 5-6 लसूणच्या पाकळ्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि तेल. आता मी त्याच्यामध्ये मिरची टाकते तोडून, लसूण टाकते, आलं आणि जिरा. हे मी पहिला आहे ना जरा मिक्सरला वाटून घेते, फिरवून घेते, कारण मिरची आहे ना एकत्र वाटत नाही. आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकते. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट वाटायची आहे. हे आपलं मिश्रण सर्व वाटून झालंय. आता हे बाउल मध्ये काढून घेते. आता हे आपलं भांड बघा असं भरलेलं असतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, असं थोडं टाकायचं आणि आपल्याला परत एक बटन सर्कल करून घ्यायचं, म्हणजे भांडा आपला साफ होतो. हे आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ, कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे. मिश्रण मिक्स करून आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. आपलं मीठ चवीपुरतं टाकायचं. मी अर्धा चमचा टाकलाय. हे आपल्याला असं आहे ना 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं. आपल्याला वेळ नसेल तर 5 मिनिटं झाकून ठेवला तरी पण चालेल. आपण 10 मिनिटं झाकतोय ना. हा, आपली 10 मिनिटं झाली आहेत. मिश्रण एकदम रेडी झालंय बघा. ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकली तर चालेल का असे वेगवेगळे? हा चालेल. गाजर किसून टाकायचा, कोबी किसून टाकायचं, शिमला मिरची आपल्यावर आहे. आपल्याला भाज्या खायची असतील तर असे टाकायचे याच्यामध्ये आणि खायची. आता मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि त्याला तेल लावते थोडं. तर त्याच्यामध्ये मी हे मिश्रण सोडते आणि मस्तपैकी डोसा बनवते. हे आपला डोसा घालून झालाय. आपल्याला याच्यावर झाकण नाही ठेवायचं आहे. असंच आपल्याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत, वरून सुकेपर्यंत आपल्याला तसा ठेवायचा. गॅस एकदम बारीक ठेवलाय आणि थोडासा मीडियम केलाय. आपल्याला डोसा टाकून 1 मिनिट झालाय. त्याच्यानंतर आपल्याला असं थोडं वरून असं तेल लावायचं आणि आपला डोसा फिरवायचा. आता परत 1 मिनिट ठेवायचं आहे, पण थोडा गॅस आहे ना आपल्याला मीडियम करायचा आहे. आता फिरवल्यावर 1 मिनिट झालाय. आता आपला डोसा तयार झालाय. आता आपण काढूया. एकदम छान. वेगळी आम्ही चटणी पण बनवून घेतली. चटणीमध्ये काय काय टाकलं? खोबरं, सुकं खोबरं, मिरची, लसूण आणि खजूर आणि थोडासा मीठ आणि पाणी टाकून बनवलेली. असंच आपल्याला सर्व बनवून घ्यायचं आहे ना. हा, आता असे डोसे करून घ्यायचे. जास्त फिरवायचं नाही. 1-1 मिनिटांनी आपण उलटा सुलटा फिरवून असं चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे आपण सारखं असं ढवळत राहिलो ना तर ते तुटणार. तर असे आपले डोसे इकडे एकदम रेडी होतात आहेत. आणि आता इकडे लास्ट होईल ना एक. हा, एक लास्ट करते. तर आता आपल्या इकडे रेसिपी बघ एकदम ऑलमोस्ट रेडी आहे. टोटल किती झाले आपले? 1 4 आणि 1 5. हे 5. टोटल 5 झाले इकडे. ही आपली चटणी, हे आपली इकडे चटणी खजूरची. आता आपण टेस्ट करून बघूया. सर्वात आधी मम्मी टेस्ट करणार. टेस्ट कर मम्मी, कशी झाली बघ. मी खाऊन पण बघितलं पहिलं. मम्मीने खाल्ली पण सुद्धा. आता बघा ते खाते मम्मी. कशी विदाऊट चटणी आपण पहिले खाऊन बघूया. चटणीची गरजच नाही, कारण चटणीचं साहित्य सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि चटणी जर बनवली पण सुद्धा तुम्ही समजा बनवली तर काय मग एकदम फास्ट मध्ये संपणार. रेसिपी एकदम चांगली. आताच्या सीझन मध्ये, आता काय याला सीझनच म्हणायचं आपल्याला. आता जसं पावसाळा असतो तसा आपला हा कोरोना सीझन झालाय, लॉकडाऊन सीझन झालाय. तर अशा वेळी आपल्याला अशीच रेसिपी हेल्प करतील. झटकन सुद्धा होतील, बनवणाऱ्याला सुद्धा त्रास नाही आणि खाणाऱ्याला सुद्धा मजा येणार, कारण हे खूप टेस्टी वाटते खाण्यामध्ये. नाश्ता असू मूग रात्री भिजत ठेवायचे. मोड नाही आले तरी चालतील. सकाळी आपण नाश्ता बनवला बिना मोड आलेले ना, आपण भिजवून घ्यायचे. रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी नाश्ता बनवायचा. सकाळी नाही नाश्ता बनवला तर संध्याकाळपर्यंत त्याला थोडे मोड येतातच. आणि जास्त मोड आले आणि नाही आपण तुम्ही केलात तरी ते मोड आलेलं फ्रीज मध्ये ठेवायचं. जेव्हा करायला भेटेल तेव्हा करायचं. अशी रेसिपी तुम्ही सुद्धा बनवा. एकदम टेस्टला एकदम छान लागते. तुम्ही नाश्त्याला बनवा किंवा लंच मध्ये बनवा किंवा डिनरला बनवा, पण नक्कीच बनवा. कोणती तरी एक टाईपची चटणी बनवा. चटणीचे सारे प्रकार तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. आणि ह्याच्या अगोदर पण जर डोसे कसले बनवले, क्वारंटाईनचे कोणतीही रेसिपी असेल ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा, कारण आता तुम्ही बनवू शकता. तुम्ही आता टेस्ट घ्या, एन्जॉय करा. असं नका समजू की तुम्हाला काय बनवता येईल काय नाही बनवता येईल. तर अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता सर्व काय. तर रेसिपी बनवा, कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आणि 2 वस्तू नक्कीच करा. या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला व्हॉट्सअपवर शेअर करा.